आता सर्कल संदर्भात जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्याकडे आहे, बरोबर. यामध्ये आपण पाहिलं होतं की एखादा सर्कल जेव्हा आपण घेतो, ओके, तर या सर्कल संदर्भात हा आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू. सपोज त्याला मी काय कन्सिडर केलं, ओ, सेंटर ऑफ द सर्कल. तिथून एक लाईन ड्रॉ, सर्क्युम्फरन्स ड्रॉ करतो, ती त्या सर्कलची काय असते, रेडियस, जिचं माप आपण काय कन्सिडर करतो, आर. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आहेत, समजा ए आणि बी, यांना जोडणारी जी रेषा असते त्याला काय म्हणतो आपण, जीवा, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू आपण, कॉर्ड. आणि ही काय आहे, रेडियस. आणि त्यानंतर अशी कॉर्ड जी कशातून पास होत असेल, वर्तुळाच्या केंद्रामधून पास होत असेल. समजा इथं आणखी एक बिंदू घेतो मी पी आणि इथं घेतला क्यू, तर पी क्यू ही सर्वात मोठी कॉर्ड आहे आणि त्याला काय म्हणतो आपण, डायमीटर. आणि डायमीटरचं माप हे रेडियसच्या काय असतं, दुप्पट असतं. त्यानंतर जे सर्क्युम्फरन्स आहे, तर जर तुम्हाला रेडियस दिली असेल तर सर्क्युम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो, 2 पाय आर. आणि जर डायमीटर दिली असेल तर सर्क्युम्फरन्सचा फॉर्म्युला काय येतो, पाय डी. असे सर्क्युम्फरन्सचे किती फॉर्म्युले दिले तुम्हाला, 2 फॉर्म्युले दिले आहेत. त्यानंतर जे क्षेत्रफळ आहे ना, परिघ पाहिलं आपण सर्क्युम्फरन्स, पण क्षेत्रफळा संदर्भात तुम्हाला 2 फॉर्म्युले दिले आहेत. जर त्रिज्या दिली असेल तर क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आणि जर डायमीटर दिले असेल तर वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय डी स्क्वेअर अपॉन 4. तर हे बेसिक नॉलेज तुम्ही ऑलरेडी लर्न केलेलं आहे. आता आपण जे सर्कल आहे, ओके, तर एक सर्कल मी इथं ड्रॉ करतो. ओके, आता या सर्कलचा संदर्भातही आपण काय करू, सर्वात अगोदर एक सेंटर घेऊ. या सेंटरचं नाव काय घेतो मी, ओ. ओके, आता यामध्ये सर्कलवर 2 बिंदू आहेत, ए आणि बी, जे सेंटरशी जोडलेले आहेत आणि यांनी कोन तयार केला, है की नाही. तर पहिली जी रेडियस होती ओ ए आणि दुसरी आहे ओ बी. तर यांनी 2 ह्या ज्या रेडियस आहेत यांनी सेंटर सोबत एक अँगल तयार केला. हा जो अँगल आहे त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण केंद्रीय कोन. काय म्हणतो, केंद्रीय कोन. आणि केंद्रीय कोनाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, सेंट्रल अँगल. आता या सेंट्रल अँगल मुळे झालं काय, तर या सर्कल मध्ये 2 आर्क तयार झाले, 2 कंस तयार झाले, है ना. आता तुम्हाला माहित आहे की वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश. तर यामध्ये एक हा जो मी हायलाइट करायलो, तर हा सपोज आहे एक कंस. यामध्ये मध्ये पॉइंट घेतो मी कोणता, वाय, आणि इकडे कोणता घेतो, एक्स. तर आता ए वाय बी हा एक आर्क किंवा कंस तयार झाला. तर हा कोणी तयार केला, सेंट्रल अँगल तयार केलं, ओके. आणि हा जो कंस आहे तर त्या कंसाला म्हणायचं लघु कंस. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण मायनर आर्क. काय म्हणतो, मायनर आर्क. तर सेंट्रल अँगलला काय म्हणलो होतो आपण मराठीमध्ये, केंद्रीय कोन. केंद्रीय कोन हा वर्तुळाच्या केंद्रापाशी तयार होतो आणि वर्तुळावरील 2 बिंदू आणि केंद्रबिंदू यांनी मिळून तयार केलेला तो कोन असतो. मायनर आर्क जे आहे त्याला आपण लघु कंस म्हणलो. आणि जो सेंट्रल अँगल असतो
तर त्यांना अंतरखंडित केलेला जो कंस आहे त्या कंसाला आपण लघु कंस किंवा मायनर आर्क म्हणायचं. आणि याचं लेखन कसं करायचं, इंग्रजीमध्ये आपण लिहिणार त्याला आर्क AYB, किंवा मराठीमध्ये कसं लिहिणार त्याला आपण कंस AYB. त्यानंतर हा जो दुसरा कंस दिसतोय तुम्हाला कोणता, AXB, बरोबर. तर हा जो कंस आहे ना, ठीक आहे, नाव काय देऊ त्याला आपण, मेजर आर्क. हा विशाल कंस आहे. मेजर आर्क म्हणजे कोणता कंस, विशाल कंस. आणि याचं जे रीडिंग आहे हे रीडिंग कसं करणार आपण, आर्क AXB, किंवा मराठीमध्ये कसं वाचन करणार, कंस AXB, या पद्धतीने आपण वाचन करणार. आता या ठिकाणी काही प्रॉपर्टीज इथं आपल्याला लर्न करायच्या आहेत. त्या प्रॉपर्टीज कशा आहेत पहा. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की हा अँगल समजा आपण कन्सिडर केला थीटा आहे. किती आहे, थीटा. तर लिहिताना कसं लिहिणार आपण, मेजर ऑफ अँगल कोणता आहे, AOB. याचं जे मेजरमेंट आहे हे किती डिग्री आहे, थीटा डिग्री. ओके. आणि जर AOB हा थीटा मापाचा असेल तर त्यांना अंतरखंडित केलेला जो लघु कंस आहे AYB. आता या लघु कंसाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, त्याला तुम्ही AYB म्हणा किंवा त्याला तुम्ही दोन अक्षरी पण वाचू शकता. कसं, आर्क AB. आर्क AB म्हणलं तरी चालतं, आर्क AYB म्हणलं तरी चालतं. तर लक्षात ठेवायचं, सेंट्रल अँगलचं जितकं माप असतं तितकंच माप कोणाचं असतं, लघु कंसाचं असतं. म्हणजे याचा अर्थ मेजर ऑफ सेंट्रल अँगल कोणता होता, AOB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AXB. नियम लक्षात आला. केंद्रीय कोनाचे माप हे लघु कंसाच्या मापाच्या काय असते, इक्वल, सारखं असतं. समजा AOB चं माप इथे 70 अंश आहे तर कंस AYB चं माप सुद्धा किती येईल, 70 अंशच असेल. ओके. म्हणजे केंद्रीय कोन आणि अंतरखंडित केलेला लघु कंस या दोन्हींचं माप कसं असतं, सारखं असतं. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण पाहू. अजून एक सर्कल आपण घेऊ या ठिकाणी. आणि आता ठीक आहे, इथं यावेळेस O, त्यानंतर इथं AB, इथं आता यावेळेस X घेऊ. ठीक आहे. आणि विशाल कंस मध्ये काय घेऊ, Y. आता अजून एक अँगल मी तयार करतो जे की A आणि B मध्ये तयार होईल. आता सपोज इथं मी वर्तुळावरचा बिंदू जो आहे तो C घेतो. आता इथं कोणता कोन तयार झाला, बरं, कोन C तयार झाला. आता AOB चं माप आपण किती कन्सिडर केलं होतं, थीटा. त्याच्या ऐवजी आपण इथं माप कन्सिडर करू 70 अंश. किती आहे, 70 अंश, 70 डिग्री. आता आपल्याकडे जे दिलेलं माप आहे मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू किती दिलंय आपल्याकडे, 70 डिग्री, 70 अंश सेंट्रल अँगलचं माप. आणि यावरून पहिल्यांदा जर आपल्याला मेजर ऑफ आर्क AXB जर काढायचा असेल तर मी तुम्हाला आता सांगितलं की लघु कंसाचं माप हे केंद्रीय कोनाच्या मापाचे काय आहे, इक्वल. दॅट्स वाय वी कॅन राईट मेजर ऑफ अँगल AOB म्हणजे आर्क AXB आणि कोन AOB यांचं माप कसं आहे, सारखं. AOB किती मापाचा आहे, 70. दॅट्स वाय AXB हा सुद्धा किती मापाचा असेल, 70 मापाचा असेल. दुसरं, आता जर आपल्याला मेजर ऑफ आर्क AYB याचं माप काढायचं आहे म्हणजे विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर लक्षात घ्या फॉर्म्युला काय आहे,
हे वर्तुळाचं एकूण माप किती असतं 360 360 डिग्री. त्याच्यातून आपल्याला लघु कंसाचं माप काय करायचं आहे वजा करायचं सबट्रॅक्ट करायचं. दॅट्स वाय इथं काय करावं लागेल आपल्याला 360 मायनस मायनर आर्क. कोणता आहे मायनर आर्क आर्क ए एक्स बी हा मायनर आर्क झाला लघु कंस ठीक आहे जो की आपण असं सिद्ध दाखवणार. मग आता सांगा 360 ला 360 आणि आर्क ए एक्स बी चं माप आताच काढलं होतं आपण किती होतं 70. सबट्रॅक्शन करा किती आन्सर 290 डिग्री. आणि म्हणून मेजर ऑफ आर्क म्हणजे विशाल कंसाचं माप काढलं आपण किती आलं 290. कसं काढलं बरं 360 मधून काय वजा करायचं लघु कंसाचं माप आपल्याला वजा करायचं आहे. आता तिसरं जे आपल्याला करायचं आहे अँगल हा अँगल कोणता आहे तो मेजर ऑफ अँगल ए सी बी. आता हा जो कोन आहे ना त्याला म्हणायचं आंतरखंडित कोन. काय म्हणायचं याला आंतरखंडित कोन किंवा इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल. काय म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल. आता हा जो आंतरखंडित कोन आहे याचा आपल्याला मेजरमेंट काढायचा आहे. आणि हे मेजरमेंट काढण्यासाठी रूल्स काय आहे तर लक्षात घ्या. हा जो इन्स्क्राइब अँगल आहे ना तर हा जो आंतरखंडित कंस आहे त्याच्या तो हाफ असतो. हाफ म्हणजे काय अर्धा. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए सी बी हे कशाच्या हाफ आहे त्याच्या समोरचा कंस बघायचा. त्यानं आंतरखंडित केलेला कंस कोणता होता ए एक्स बी. सो मेजर ऑफ आर्क ए एक्स बी चा किती घ्यायचा आहे तो आपल्याला हाफ. मग हाफला हाफ मला सांगा ए एक्स बी आहे का तुमच्याकडे किती अंश होता 70. 70 ला 2 ने जर डिवाइड केलं तर किती आला 35 अंश. म्हणजे याचा अर्थ हा जो आंतरखंडित कंस आहे अँगल कोण आहे ज्याला आपण कोणता अँगल म्हणलो इन्स्क्राइब अँगल याचं मेजरमेंट हे जे समोरचा आंतरखंडित कंस होता ज्याला आपण लघु कंस म्हणलो ए एक्स बी याच्या काय आलं हाफ. किंवा दुसरी जी मेथड आहे ऑर. ऑर म्हणजे दुसरी मेथड अजून पाहू आपण. लक्षात घ्या की मेजर ऑफ अँगल कोणता होता तो ए सी बी याचं माप करायचं असेल तर तो कशाच्या हाफ असतो सेंट्रल अँगलच्या सुद्धा हाफ आहे. सेंट्रल अँगलचं नाव काय आहे ए ओ बी. कारण पहा ए सी बी आणि ए ओ बी यामध्ये ए आणि बी कॉमन पॉइंट आहेत बरोबर आहे का. म्हणून या सी चं माप ए ओ बी च्या कसं असणार या ठिकाणी हाफ. सो इथे घेणार आपण हाफ मेजर ऑफ अँगल ए ओ बी. हाफला हाफ सांगा एओबी चं माप तुम्हाला डाटा मध्ये दिलं आहे किती आहे 70. सो याला जर डिवाइड केलं तर आन्सर किती आलं 35. आणि दॅट्स वाय तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता हे का नाही. एक तर समोरच्या आंतरखंडित कंसाच्या हाफ घ्या किंवा जो सेंट्रल अँगल आहे त्या संदर्भात असणारा त्याच्या हाफ घ्या. दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत ठीक आहे. यानंतर आणखीन एक प्रॉपर्टी आपल्याला अभ्यासायची सर्कल संदर्भात. आता एक लक्षात घ्या की सपोज हा आहे सेंटर ओ. आता जर आपण इथे एक कॉर्ड काढली ए बी ओके आणि इथून जर आपण लंब काढला लंब म्हणजे किती डिग्री बरं 90 डिग्री. जर लंब काढला तर हा लंब जो आहे ना तर या कॉर्डला काय करतो बायसेक्ट. बायसेक्ट म्हणजे काय करणे दुभागणे. आणि समजा हा पॉइंट जर असेल टी ठीक आहे आपण काय करू थोडासा ओ जो आहे
सॉरी ते हे डिस्टर्ब आहे, ठीक आहे जाऊ द्या. हा ओ पॉइंट आहे. तर इथं काय झालं बघ की जो ओटी होता, ओटी हा कशाला लंब आहे, AB ला. तर लक्षात घ्या वर्तुळाच्या केंद्रापासून जर आपण जीवेवर लंब काढला, काय काढला, जीवेवर लंब काढला, तो जीवेला काय करायला, दुभागतो. आणि म्हणून इथं AT चं माप हे कशाचे इक्वल असेल, TB च्या काय असेल, इक्वल असेल. आणि सरासरी इथं जर पाहिलं आपण तर इथं पायथागोरसचा नियम लागू होतो. कोणता, पायथागोरसचा. जसं की पहा, आता समजा मी इथे हे OB ला जोडून घेतलं तर इथे एक राईट अँगल तयार झाला. कोणता आहे बरं, ट्रायंगल OTB इज अ कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. का बरं, कोण सांगतो याचं रिझन. हा काटकोन त्रिकोण का आला, कारण परपेंडिक्युलरचा अर्थ काय असतो, तिथं काय तयार झाला आहे, 90 डिग्री. म्हणजे इथं रिझन वाटले असले तर मला माहिती रिझन लिहिताना काय करतो आपण, वरी 2 डॉट आणि खाली 1 डॉट, की OTB वाटलंच खाली तुम्ही रिझन मेजर ऑफ अँगल OTB हा किती आहे, 90 डिग्री. आणि तो 90 डिग्री येण्याचं कारण OT हा AB ला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. आता सपोज असं झालं समजा की आपण असं कन्सिडर करू की जी OB आहे याचं माप आहे 26. OB चं माप किती आहे, 26. आणि AB जे आहे त्याचं माप आहे 48. किती आहे, 48. देन OT इज इक्वल टू हाऊ मच, असा प्रश्न विचारला आपल्याला. ठीक आहे. आता OB किती दिला आपल्याला, हा एक प्रॉब्लेम आहे ना, असं एक एक्झाम्पल घ्यायला आपण. ठीक आहे, सपोज कन्सिडर करू. तर OB चं माप आहे 26, म्हणजे वर्तुळाची काय आहे ती, रेडियस. त्यानंतर AB म्हणजे जीवेची लांबी दिली, किती दिली आहे, 48. आता इथं पाहिलं आपण परपेंडिक्युलर जीवेला काय करतो बरं, बायसेक्ट. बायसेक्ट केल्यामुळं इथलंही माप 24 होईल आणि इथलंही माप किती होईल, 24. हा जो काटकोन त्रिकोण आहे OTB याच्यामध्ये पाया किती अंशाचा आला, 24 बेस. हायपोटेनस कर्ण किती आला, 26. आता OT करायचा असेल म्हणजे इथं काय ऍप्लिकेबल असेल, पायथागोरसचा प्रमेय, बरोबर आहे का. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय बरं, कर्ण वर्ग, कर्ण कोण आहे, OB स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे, TB स्क्वेअर प्लस हाईट OT स्क्वेअर. आणि रिझन काय लिहिणार आपण, P डॉट T डॉट. याचा अर्थ काय झाला, शॉर्टकट मध्ये काय लिहिलं आपण, पायथागोरस थेरम. सांगा OB चं माप किती आहे, 26 त्याचा स्क्वेअर, TB 24 चा स्क्वेअर प्लस OT स्क्वेअर. 26 चा स्क्वेअर किती आहे, 676. 24 चा 576 प्लस OT स्क्वेअर. आता OT स्क्वेअर हे प्लस 576 अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील, मायनस. सो 676 minus 576 is equal to how much, 100. आता ही OT स्क्वेअर ची व्हॅल्यू आली आणि देअरफॉर OT करायचा असेल तर 100 चं काय घ्यावं लागेल आपल्याला, स्क्वेअर रूट. अँड सो OT इज इक्वल टू हाऊ मच, 10. अशा पद्धतीने या गणितामध्ये आपण 2-3 गोष्टी पाहिल्या. ठीक आहे नाही, पहिल्यांदा काय पाहिलं आपण की जी लंब आहे वर्तुळ केंद्रापासून काढलेला हा जीवेला काय करतो, दुभागतो. दुसरं पाहिलं आपण की इथं जर आपण राईट अँगल ट्रायंगल केला तर इथं कोणता नियम लागू होतो, पायथागोरस. आणि यामध्ये आपल्याला 3 पैकी 2 राशी दिली असेल तर तिसरी राशी आपण पायथागोरस थेरमनं काढू शकतो. ओके.
सो हे आहे सर्कल संदर्भात. लक्षात तुम्हाला आता इन्स्क्राईब अँगल लक्षात आलं. मागे जे आपण पाहिले लक्षात आलं तुम्हाला. केंद्रीय कोन आणि लघु कंस याचं माप कसं असतं, सारखं है ना, सेंट्रल अँगल आणि मायनर आर्क. आणि जो इन्स्क्राईब अँगल आहे त्याचं माप मायनर आर्कच्या किंवा अंतर्खंडित कंसाचे काय असतं, हाफ, किंवा सेंट्रल अँगलचे काय असतं, हाफ असतं, जर ते एकाच बिंदूपासून तयार झाले असतील तरच, अदरवाईज नाही. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.